नमस्कार मंडळी, मुक्त छंद यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. श्लोककथा, गोष्टावली या 2 कथा मालिकांनंतर आपण घेऊन येतोय तिसरी कथा मालिका, बालजातक. दुर्गा भागवत यांनी लिहिलेल्या बालजातक कथा. आणि या कथा आपण का ऐकतोय हे आपण ऐकतोय मीना वैशंपायन यांच्याकडनं. मीना वैशंपायन यांचा थोडक्यात परिचय देते हां. डॉक्टर मीना वैशंपायन, MA BEd आणि PhD एवढं त्यांचं शिक्षण झालं आहे. 27 वर्ष अध्यापन आणि लेखन त्या करत आहेत. एशियाटिक सोसायटी मानद पदावर त्यांनी काम केलं आहे आणि अजूनही करीत आहेत. आजवर त्यांची 20 पुस्तकं प्रकाशित आहेत, तर काही पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. लेखक, अनुवादक तर काही ठिकाणी संपादक या भूमिकांमध्ये त्या आहेत. समीक्षा आणि अनुवाद यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाला आहे. दुर्गाबाई भागवत यांचे ललित लेखन हा त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे. मग ऐकूया त्यांच्याचकडून. नमस्कार माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. उत्सुकता वाटली ना? एकदम सरसावून बसलात की नाही गोष्ट ऐकायसाठी? खूप वर्षांपूर्वी, म्हणजे 100 वर्षांपूर्वी एक तुमच्याच सारखी छोटी मुलगी होती. अतिशय व्रात्य, खोडकर, अवखळ. तिचं नाव होतं दुर्गा भागवत. आपल्या खोड्या आणि वेगवेगळ्या उचापती करून करून ती घरातल्या माणसांना अगदी नकोशी करून टाकायची. घरातली मोठी माणसं जे जे काही म्हणतील की तू हे करू नको, की ती ते हमखास करायला जायचीच. आणि त्याचं कारण मोठ्या माणसांचं ऐकायचं नाही असं नसून तिची जी उत्सुकता होती, जिज्ञासा होती, कुतूहल होतं, ते इतकं मोठं होतं की तिला ते बघितल्याशिवाय चैन पडत नसे. आणि त्यामुळे मग वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना किंवा अडचणींना तिला तोंड द्यावंच लागायचं. काय करणार, सारखं कुठेतरी पडायचं, झडायचं, लागायचं, पण त्याच्यात तिला मज्जा वाटायची. एकदा काय झालं, तिला तिच्या आईवडिलांनी सर्कशीला नेलं. ती सर्कस होती तारा राणी. आता तुम्हाला कदाचित छत्रे, देवल वगैरे सर्कशी माहिती असतील, पण आता आपल्याला मुंबईला बघायलाच मिळत नाही. पण त्यावेळेला तारा राणी नावाच्या एका बाईंची सर्कस मुंबईमध्ये आलेली होती आणि ती बघायला दुर्गाबाई आपल्या आईवडिलांच्या बरोबर गेल्या. ह्या दुर्गाला त्या स्त्रीने इतक्या शक्तीच्या आधारावर आपल्या केसांच्या मदतीने दगड उचलले किंवा त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र चालवून दाखवली. ह्या सगळ्याचं अतिशय अप्रूप आणि कौतुक वाटलं. तिच्या मनाने घेतलं की बस, आपण मोठं झालं की सर्कस कन्या व्हायचं. मग घरी आल्यानंतर तिने आईवडिलांच्या मागे सतत तगादा लावला, मला सर्कशीत जायचं आहे, मला सर्कस कन्या व्हायचं आहे, मग मी काय करू? वडील म्हणाले, मुख्य म्हणजे की तुला शक्ती कमवायला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे काही झालं, किती लागलं, पडलीस तरी रडायचं नाही अजिबात. तिने ते सगळं मनावर घेतलं, कारण आपल्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी मी सगळं करणार असा तिचा निश्चय होता. आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी झोपाळ्यावर बसली की जोरात उंच वरपर्यंत झोका घ्यायचा. मग खाली आदळली तरी, डोक्याला लागलं तरी, डोक्यावरचे केस चांगले व्हावेत म्हणून भिंतीवर डोकं जोरजोरात धडका देत आपटून घ्यायचं आणि तरी रडायचं नाही. असे तिचे वेगवेगळे स्वतःवरच प्रयोग सुरू झाले. एक दिवस असंच करता करता तिच्या हाताला खूप मोठी अशी जखम झाली. भळभळा रक्त यायला लागलं. आईवडील घाबरले. वडील डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि मग डॉक्टर म्हणाले की अगं, ही इतका वेळ बसली कशी स्वस्थ? हिच्या तोंडून हू नाही की चू नाही? मी इतकी औषधं लावतोय, आयोडीन लावतोय, पण हिच्या तोंडून काही शब्दच नाही. कारण ती म्हणाली, मला सर्कशीत जायचं आहे आणि मग त्यासाठी मी रडून कसं चालेल? असं म्हणून घरी आली. आणि असे उद्योग करता करता काही दिवसांनी आपोआपच तिला, तुम्हाला होतं की नाही, एक खेळणं झालं, एक मनातलं आलेलं, कंटाळा येतो थोड्या वेळाने, तसं थोड्या वेळाने त्यांना त्याच्यामध्ये काही रस वाटेनासा झाला. मग त्यांना कशात रस वाटायला लागला?
त्यांना वाटायला लागला रस वाचनात आणि वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मिळवून ती सतत वाचत राहण्यात. या दुर्गाबाई भागवत म्हणजे आपल्या मराठीतल्या अतिशय सुप्रसिद्ध अशा ललित लेखिका होत्या. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अत्यंत परिश्रमपूर्वक आणि संशोधनपूर्वक अभ्यास करून मोठमोठी पुस्तकं लिहिलेली आहेत. तुम्ही मोठे झालात की मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रोपॉलॉजी, सोशॉलॉजी किंवा पाली, संस्कृत ह्याच्यामधलं वाङ्मय हे सगळं त्यांनी लिहिलेलं तुम्हाला वाचता येईल. त्यांना किती कुतूहल होतं तर वेगवेगळ्या झाडांमध्ये, प्राण्यांमध्ये इतकं त्या शोधत जायच्या की कदंब नावाच्या वृक्षाबद्दल त्यांनी संपूर्ण एक पुस्तक लिहिण्या एवढा मजकूर गोळा केला आणि ते पुस्तक लिहिलं. अस्वल या प्राण्याबद्दलच्या कित्येक गोष्टी, कितीतरी माहिती गोळा करून अस्वल नावाचं पुस्तक लिहिलं. शिवाय ललित लेखन तर होतंच होतं. अशी शब्दांच्या मागे धावणारी, संशोधनाच्या मागे धावणारी ही दुर्गा शाळेत कशी गेली त्याची ही गोष्ट ऐकण्यासारखी आहे. त्यांचे काका होते, त्यांच्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठे. ते सतत आजारी असल्यामुळे त्यांना घरी शिक्षक शिकवायला येत असत. त्या शिक्षकांच्या तिथेच दुर्गाही सतत रेंगाळत असे. त्या काकाबरोबरीने आपण पाटी पेन्सिल घेऊन अक्षर ओळख तिने करून घेतली, कविता पाठ केल्या, धडे वाचायला लागले आणि मग एकच हट्ट की मला शाळेत जायचं आहे. पण त्यावेळी तिला 6 वर्षेही पूर्ण झाली नव्हती. शाळेत घेणार कोण? आईवडील म्हणाले थांब ग, 6 वर्ष होऊ देत मग घालूया. पण तिच्या मनाने घेतलं ते घेतलं. आणि एकदा सगळी घरातली माणसं झोपली दुपारची असं बघून तिने जी घरातनं धूम ठोकली ती पार शाळेत जाऊन पोचली. शाळा तशी घराच्या जवळच होती. रोज काकाबरोबर जाऊन तिला माहिती होती. तिथे गेली आणि तिथे गेल्यानंतर मात्र ती एवढी मोठी इमारत, त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर जरा भांबावली. पहिल्या मजल्यावर गेली. तिथल्या शिपायाने बघून मग तिथल्या मुख्याध्यापिकाबाईंकडे नेलं. त्यांनी तिला बसायला सांगून विचारलं, तू कशाला आलीस? मला शाळेत नाव घालायचं आहे. अगं पण तुझा दाखला आणलास का? म्हणजे काय असतं हे तिला काहीच माहीत नव्हतं. मग त्या म्हणाल्या, बस तुझ्याबरोबर कोणी आलं नाही का? मग तुझं नाव सांग. त्यांनी सगळी चौकशी केली आणि तोपर्यंत एकीकडे तिला पाटी पेन्सिल देऊन तुला काय येतं आहे ते दाखव म्हटल्यावर तिने भराभर सगळ्या बाराखड्या, शब्द, पुस्तक दिल्यावर त्यातले धडे वाचून दाखवले. असं सगळं तिने करून वाट बघत बसली आणि मग म्हणाली, माझा काका आहे तुमच्या इथे 4थीत. मग त्याला बोलवून आणून ही स्वारी शेवटी काकाबरोबर शाळेतल्या शिपायाला बरोबर घेऊन बाईंचा निरोप घेऊन घरी आली. घरी नुसता गोंधळ. ही मुलगी गेली कुठे? हरवली का काय? कोणी तिला काही केलं की काय? अशी भीती घरातल्यांना वाटू लागली. आणि मग घरी आल्यानंतर जेव्हा तिने सांगितलं की मी शाळेत नाव घालायला गेले होते तेव्हा सगळे अतिशय चकितच झाले. शेवटी आजोबा म्हणाले, जाऊ दे, त्या बाई तिला घ्यायला तयार आहेत ना, मग तिला शाळेत जाऊ दे. आणि दुसऱ्या दिवशीपासून दुर्गाबाईंची स्वारी छान आरामात आपल्या आपल्या वर्गामध्ये जाऊन बसली. तेव्हापासून विद्येचं, ज्ञानाचं, अभ्यासाचं जे आकर्षण त्यांना वाटलं ते वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन होईपर्यंत तसंच कायम होतं. कधीच त्यांना अभ्यासाचा, वाचायचा, लिहायचा कंटाळा आला नाही. वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सतत लिहिल्या. अशाच त्यांनी जातक कथा याही लिहिल्या. आता या जातक कथा म्हणजे काय? भगवान बुद्ध तुम्हाला माहिती आहेत, गौतम बुद्ध. त्या गौतम बुद्धांनी आपल्या ह्या बुद्ध म्हणून जो जन्म झाला त्याच्या आधी 546 वेळा या पृथ्वीवर जन्म घेतला असं मानलं जातं. त्या पृथ्वीवरच्या जन्मांच्या 546 गोष्टी भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना आणि आपल्या मित्रांना, संघातल्या भिक्खूंना सांगितल्या. त्या सांगताना त्यांनी आपण प्रत्येक जन्मात काय काय केलं
माझ्यावर काय अडचणी आल्या, मी कोणाला काय मदत केली, मी कुठली चांगली गोष्ट केली, आणि एक एक चांगली गोष्ट करत एक एक गुण, आपण शाळेत कसं एकेका पेपरमध्ये मार्क मिळवत जातो तसा तो एक एक गुण मिळवत गेला. आणि ते गुण जेव्हा सर्वोच्च झाले त्यावेळी त्याला बुद्धपद असं प्राप्त झालं. ह्या 546 गोष्टी तेव्हा लिहिणं किंवा मुद्रित होणं माहीत नसल्यामुळे लोकांनी एकमेकांना सांगितल्या, म्हणून त्या लोककथा किंवा मौखिक परंपरेतून आलेल्या कथा असं मानतात. ह्या जातक कथा मूळ त्यावेळी बोलली जाणारी जी पाली भाषा होती त्याच्यात आहेत आणि काही या संस्कृतमध्ये आहेत. इंग्लिश विद्वानांनी इथे जेव्हा ब्रिटिश राजवट होती त्यावेळी या जातक कथांचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला होता आणि बऱ्याच लोकांनी इंग्रजीतनं पुढे हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये अनुवाद केला. पण दुर्गाबाई ह्या पहिल्या मराठी लेखिका अशा होत्या की त्यांनी 546 पैकी 543 कथांचा मराठीमध्ये अनुवाद केला. त्याच्या आधी चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही मालिका ज्यांनी, म्हणजे ही पात्र ज्यांनी निर्माण केली त्या चि.वी. जोशांनी सुद्धा काही कथांचा अनुवाद केला होता. ते पालीचे उत्तम जाणकार होते आणि बाईंना तर काय पाली, संस्कृत, मराठी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन अशा कितीतरी भाषा येत होत्या. मग त्यांनी सगळ्या भाषा या प्राकृतमधून, पालीमधून मराठीमध्ये आणल्या आणि त्याच्यातल्याच निवडक कथांचा तुम्ही आता ह्याच्यापुढे तुम्हाला सांगितल्या जातील जातक कथा मालिका या नावांनी. या ज्या कथा आहेत त्याच्यात कधीकधी बुद्धांनी प्राण्याचा जन्म घेतला, ईसापनीतीत तुम्ही वाचले आहेत अशा गोष्टी, किंवा कधीकधी माणसाचा जन्म घेतलेला आहे, त्या जन्माबद्दल सगळ्या गोष्टी काय त्या सांगितलेल्या आहेत. या कथा म्हणजे खरोखरी खजिना आहेत आणि बाईंनी ह्या एवढ्याच कथा केलेल्या नाही आहेत. जशा त्या इतकी वर्ष जगल्या, 92 वर्ष, तशी जवळजवळ 100 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे डांगमधल्या, गुजरातमधल्या, आसाममधल्या, तमिळमधल्या अशा वेगवेगळ्या भारतीय भाषांमधल्या गोष्टी त्यांनी मराठीत आणल्या आहेत आणि सगळ्यांसाठी अतिशय सोप्या भाषेमध्ये वर्णन करून त्या सांगितलेल्या आहेत. तेव्हा तुम्हाला पुढे मोठं झाल्यानंतर हे सगळं वाचायला मजा वाटेल, ऐकायला मजा वाटेल, पण आत्ता तुम्ही ऐकणार आहात त्या या जातक कथा. बालमित्र मैत्रिणींनो, दुर्गोजीबद्दल मी हे सगळं तुम्हाला सांगितलं आणि हेही सांगितलं की आज त्या असत्या तर त्या 100च्या पलीकडे असत्या. त्यामुळे त्यांनी ज्या सगळ्या कथा लिहिल्यात ना त्या तुम्हाला 50-60 वर्षांपूर्वीची ओळख करून देतात आणि त्याच्यामधून जातक कथांमधून तर तुम्हाला इसवी सनाच्या पूर्वीचं 300 म्हणजे 3रं शतक ते इसवी सनानंतरचं 4थं शतक अशा 700 वर्षांमध्ये घडलेल्या कथांबद्दल ऐकायला मिळणार आहे. म्हणजे एक मोठा खजिना त्यांनी तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे. म्हणजे आता कसं तुम्ही हॅरी पॉटरचे एकापाठोपाठ एक गोष्टी ऐकत असता की नाही, तसं त्यांनी तुमच्यासाठी हा सगळा कथांचा खजिना खुला केला आहे. आत्ता तुम्ही बालजातकातल्या काही कथा ऐकणार आहात. आणखीन थोडे मोठे झालात की बाकी जातक कथा देखील तुम्हाला समजण्यासारख्या होतील आणि तुम्हाला नक्की उत्सुकता वाटेल की आपण त्या कथा, एवढंच नाही तर बाईंचं इतरही जे जे काही सगळं साहित्य आहे ते जरूर आपण वाचलं पाहिजे, कारण त्याच्यामधून आपल्या सांस्कृतिक संचिताचं तुम्हाला खूप भान येणार आहे. प्रत्येक जन्मात एक एक गुण मिळवत बुद्धपदाला पोहोचलेल्या गौतम बुद्धांच्या जातक कथांमधल्या बालजातक कथा आपण पुढच्या शनिवारपासून ऐकतोय. त्या गौतम बुद्धांनी दिलेली मोठी शिकवण म्हणजे अत्तदीप भव, आत्मदीपो भव. स्वतःमधला दिवा तेवता ठेवा, प्रकाशमान व्हा आणि सतत आपल्यातला उत्साहाचा, ज्ञानाचा दिवा जेव्हा तेवता असतो तेव्हाच आपण बाहेरही प्रकाश पसरवू शकतो. आणि हा प्रकाश दिवाळीच्या निमित्त आपण सगळेच पसरवणार आहोत आणि त्या दिवाळीसाठीही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या शनिवारपासून आपल्या नवीन मालिकेसह भेटूया, बालजातक. स्टे ट्यून्ड.